यूज की Okay, good morning, everybody. Can you see the PPT of transistor? Can you see the PPT of transistor? Yes, ma'am. Okay. So we will start the seventh chapter, that is nothing but the transistor. So what is? एक minute. So we are going to deal with the seventh chapter, that is nothing but the transistor. So what is transistor definition? The transistor is defined as a device which convert one form of energy into another form of energy. एका फॉर्म ऑफ एनर्जी मधनं दुसऱ्या फॉर्म ऑफ एनर्जी मध्ये ट्रान्झिस्टर काय करतो आहे, कन्वर्ट करतो आहे एनर्जी. त्या डिव्हाइसला आपण ट्रान्झिस्टर म्हणतो आहे, आपण बघितलं. मग एक्झाम्पल कुठले कुठले आहेत? थर्मोकपल आहे, ते टेम्परेचर काय करत आहे, कन्वर्ट करत आहे. टेम्परेचर जे काय इनपुट असेल ते कन्वर्ट करत आहे एका दुसऱ्या फॉर्म मध्ये. इट मे बी आउटपुट व्होल्टेज और इलेक्ट्रिकल सिग्नल. So that is nothing but thermocouple. Thermistor, that is temperature जे काय तुम्हाला इनपुट असेल ते चेंज इन रेजिस्टन्स तुम्हाला देत आहे, that is nothing but thermistor. नंतर रेजिस्टन्स टेम्परेचर डिटेक्टर म्हणजे आरटीडी. नंतर स्ट्रेन गेज, दॅट इज स्ट्रेन मीन्स व्हॉट, प्रेशर. प्रेशर तुम्ही अप्लाय करणार आहे इनपुटला आणि तर ते प्रेशर कन्वर्ट करत आहे आउटपुट व्होल्टेज मध्ये. सो दॅट इज नथिंग बट स्ट्रेन गेज. नंतर एलव्हीडीटी. एलव्हीडीटी म्हणजे लिनियरली व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्झिस्टर. लिनियरली व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्झिस्टर. अँड नेक्स्ट इज फोटो इलेक्ट्रिकल पिकअप. नेक्स्ट इज फोटो इलेक्ट्रिकल पिकअप. तर हे झाले तुमचे आहेत एक्झाम्पल ऑफ ट्रान्झिस्टर आहेत. कुठले कुठले ट्रान्झिस्टर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की ट्रान्झिस्टर म्हणजे एका फॉर्म ऑफ एनर्जी मधनं दुसऱ्या फॉर्म ऑफ एनर्जीला कन्वर्ट करता आहे. मग वेगवेगळे तुमचे इनपुट्स असतील एनर्जीज, मग ते दुसऱ्या फॉर्म मध्ये एनर्जी कन्वर्ट केले की ते तुमचे ट्रान्झिस्टर झाले. मग थर्मोकपल आहे, थर्मिस्टर आहे, त्याचे इनपुट आहे टेम्परेचर, मग ते कन्वर्ट करता आहे आउटपुट व्होल्टेज मध्ये किंवा आउटपुट रेजिस्टन्स मध्ये. रेजिस्टन्स टेम्परेचर डिटेक्टर, स्ट्रेन गेज आहे, एलव्हीडीटी आहे and photo electrical pickup. So these are the example of what transistor. नंतर दुसरा आहे classification of transistor. Actually transistor are classified into two types, that is passive transistor and active transistor. Passive transistor म्हणजे नक्की काय आहे की the transistor which require external source for source conversion, म्हणजे त्याच्या कन्वर्ट करण्यासाठी
वन फॉर्म ऑफ एनर्जी टू अनदर फॉर्म करते आहे, खरं ते कन्वर्जन करण्यासाठी त्याला एक्सटर्नल सोर्सची, एक्सटर्नल सप्लायची गरज लागते आहे. एक्सटर्नल बॅटरी सप्लाय लागतो आहे त्याला कन्वर्ट करण्यासाठी. त्याला आपण म्हणतो आहे काय, पॅसिव्ह ट्रान्झिस्टर. देयर इज अ नीड ऑफ व्हॉट, एक्सटर्नल पॉवर सप्लाय for the conversion of one form of energy into another form. Such type is nothing but it is called as a passive transistor. पॅसिव्ह ट्रान्झिस्टर कुठले कुठले आहेत, स्ट्रेन गेज जे तुमच्या सिलेबस मध्ये आपण शिकणार आहोत त्यातले आपण पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह बघणार आहोत. तर स्ट्रेन गेज आहे, त्याला एकाने एक्सटर्नल पॉवर सप्लाय लागतो आहे. एलव्हीडीटीचं वर्किंग होण्यासाठी एक्सटर्नल पॉवर लागतो आहे. फोटो इलेक्ट्रिकल पिकअप आहे, फोटो इलेक्ट्रिकल पिकअप साठी पण फोटो म्हणजे लाईट आणि कन्वर्ट करते इलेक्ट्रिकल आउटपुट मध्ये, म्हणजे त्यासाठी एक्सटर्नल सप्लायची गरज लागते आहे. मग दिस आर नथिंग बट द पॅसिव्ह टाइप ऑफ ट्रान्झिस्टर. मग जिथे जिथे आपल्याला कुठलाही आपण ट्रान्झिस्टर बघितलं, जिथे जिथे आपल्याला इलेक्ट्रिकल सप्लाय लागतंय त्याच्यासाठी वर्किंगसाठी, त्याला आपण काय म्हणणार आहे, पॅसिव्ह ट्रान्झिस्टर म्हणणार आहे. ऍक्टिव्ह म्हणजेच काय, दॅट डज नॉट रिक्वायर एक्सटर्नल सप्लाय फॉर इट्स कन्वर्जन ऑफ वन फॉर्म ऑफ एनर्जी इंटू अनदर फॉर्म. एक्सटर्नल सप्लाय लागत नाही, त्याला म्हणतो आपण ऍक्टिव्ह. ऍक्टिव्ह म्हणजे त्याच्यावरून लक्षात येते ते स्वतः ऍक्टिव्ह आहे, स्वतः कन्वर्ट करण्यासाठी, त्याला आपण म्हणतो आहे ऍक्टिव्ह ट्रान्झिस्टर. ओके. मग थर्मोकपल आहे आणि सोलार सेल आहे. थर्मोकपल आणि सोलार सेल एक्झाम्पल्स आहेत. सो दिस आर नथिंग बट व्हॉट, ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह ट्रान्झिस्टर. मग तुम्हाला एक्झाम मध्ये विचारू शकतात की थर्मोकपल इज विच टाइप ऑफ ट्रान्झिस्टर, ऍक्टिव्ह, पॅसिव्ह ऑर नन, असं पण विचारू शकतात. एलव्हीडीटी कुठल्या ट्रान्झिस्टर आहे. पॅसिव्ह म्हणजेच काय आहे, विच रिक्वायर्स एक्सटर्नल सोर्स ऑफ कन्वर्जन, एक्सटर्नल सप्लाय लागते आहे का नाही लागत, असं विचारू शकता. सो दिस इज पॅसिव्ह अँड ऍक्टिव्ह ट्रान्झिस्टर. नंतर सिलेक्शन पॅरामीटर कुठले कुठले आहेत ट्रान्झिस्टरचे. लिनियरिटी म्हणजे ट्रान्झिस्टर जेव्हा वन फॉर्म ऑफ एनर्जी इंटू अनदर फॉर्म करतो तेव्हा इनपुट आणि आउटपुटचं जे काय तुम्ही ग्राफ काढणार आहे त्याचं ते लिनियरिटी दाखवणार आहे, लिनियरली प्रपोर्शनलच असणार आहे. म्हणजे लिनियरिटी ट्रान्झिस्टरची चांगली आहे. दॅट इज द ग्राफ बिटवीन इनपुट अँड आउटपुट, इट विल बी नथिंग बट लिनियर. ऑपरेटिंग रेंज ट्रान्झिस्टरची काय काय आहे, that we are going to see while dealing with each. ऑपरेटिंग रेंज म्हणजे त्याची काय आहे, त्याला किती लागतं आहे इनपुट सप्लाय व्होल्टेज किती लागते, दॅट इज नथिंग बट, आणि तो किती ऑपरेट करतो आहे ते ऑपरेटिंग रेंज आहे. सेन्सिटिव्हिटी कुठल्या युनिटनी मेजर केली जाते. प्रत्येक ट्रान्झिस्टरची सेन्सिटिव्हिटी, जर व्होल्टेज, आता ट्रान्झिस्टर काय करते, समजा व्होल्टेज समजा टेम्परेचर कन्वर्ट करत असेल व्होल्टेज मध्ये, तर टेम्परेचर डिग्री मध्ये आपण घेतो आहे आणि व्होल्टेज आपण कशामध्ये घेतोय, व्होल्ट मध्ये. त्यामुळे सेन्सिटिव्हिटी काय असणार आहे, टेम्परेचर आणि व्होल्टेज ही सेन्सिटिव्हिटी, टेम्परेचर पर व्होल्टेज मध्ये सेन्सिटिव्हिटी असणार आहे. म्हणजे हे ते सगळे जे पॅरामीटर्स आहेत ते आपण ट्रान्झिस्टरच्या लक्षात यायला पाहिजे की आपल्याला कुठले कुठले पॅरामीटर्स आहेत. विचारू शकतात की विच आर द पॅरामीटर फॉलोविंग, विच आर द पॅरामीटर ऑफ ट्रान्झिस्टर. तर कुठले कुठले ट्रान्झिस्टरचे पॅरामीटर आहे, लिनियरिटी आहे, ऑपरेटिंग रेंज आहे, सेन्सिटिव्हिटी ऑफ द ट्रान्झिस्टर शुड बी ऑलवेज हाय. सेन्सिटिव्हिटी ट्रान्झिस्टरची नेहमी हाय असायला पाहिजे. अॅक्युरेसी पण त्याची जास्त असायला पाहिजे. अॅक्युरेट रिझल्ट द्यायला पाहिजे. जे काही तुम्ही कन्वर्ट करता आहात इनपुट टू आउटपुट, म्हणजे काय आउटपुट येत आहे ते अॅक्युरेटली मॅच व्हायला पाहिजे इनपुटला. ओके. अॅक्युरेसी त्याची हाय असायला पाहिजे. फिजिकल साईज ट्रान्झिस्टरचं कसं असायला पाहिजे, कमी असायला पाहिजे. कमी म्हणजेच काय, तो भला मोठा ट्रान्झिस्टर नको असायला पाहिजे की बाबा तो छोटा साईज असायला पाहिजे की पोर्टेबल पण असायला पाहिजे. तो दुसऱ्या कुठल्या ठिकाणी पण आपण सहजासहजी न्यायला यायला पाहिजे. फिजिकल साईज शुड बी वॉट स्मॉल. ओके. ऍज वेल एज पॉवर रिक्वायरमेंट पण त्याची काय असायला पाहिजे, कमी असायला पाहिजे आहे. आणि नॉईज, इट शुड नॉट प्रोड्यूस नॉईज while converting one form of energy into another form. Noise to produce करायला नको. So these are nothing but the various parameters that the transistor should have. तर तुम्हाला माहित असायला पाहिजे कुठले कुठले पॅरामीटर आहेत. लिनियरिटी आहे, आउटपुट शुड बी लिनियरली प्रपोर्शनल टू द इनपुट, ऑपरेटिंग रेंज म्हणजे काय काय आहे ट्रान्झिस्टरची, सेन्सिटिव्हिटी शुड बी हाय, accuracy should be high, physical size should be small. नंतर पॉवर रिक्वायरमेंट as required by the transistor. पॉवर रिक्वायरमेंट पण त्याची काय असायला पाहिजे, जसं व्होल्टेज किंवा करंट ची पॉवर रिक्वायरमेंट काय आहे हे तुम्हाला माहित असायला पाहिजे त्या ट्रान्झिस्टर स्पेसिफिक, आणि त्याप्रमाणे त्या पॉवर रिक्वायरमेंट द्यायला पाहिजे. नॉईज त्याची कमी असायला पाहिजे ड्युरिंग कन्वर्जन ऑफ वन फॉर्म ऑफ एनर्जी इंटू अनदर फॉर्म.
So these are nothing but these are the parameter while selecting a transducer for a particular application. कुठल्याही application साठी जर तुम्हाला ट्रान्झ्युसर सिलेक्ट करायचं असेल की त्याची ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला माहित असायला पाहिजे किंवा काय काय लागतं आहे त्याला पॉवर रिक्वायरमेंट ते पर्टिक्युलर ऍप्लिकेशन साठी त्याची फिजिकल साईज किती पाहिजे आहे, ऍक्युरेसी किती आहे, सेन्सिटिव्हिटी किती, लिनियरिटी करतोय का नाही, नॉइज प्रोड्यूस करतोय का, ते सगळे तुम्हाला पॅरामीटर माहित असायला पाहिजे. So this is about the selection of parameters. नंतर what are the advantages of electrical transducer? इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसरचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत? आता आपण बघितलेलं आहे फिजिकल पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह ट्रान्सड्यूसर मध्ये. मग अजून एक प्रकार येतोय तो म्हणजे इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर आहे. म्हणजे ते काय इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर म्हणजे ज्याचं आउटपुट इलेक्ट्रिकल आउटपुट आपल्याला मिळतं आहे. म्हणजे कन्वर्ट करते इनपुट काय पण असू दे बट द आउटपुट इज व्हॉट इलेक्ट्रिकल सिग्नल असणार आहे तुमचा आउटपुट. इलेक्ट्रिकल व्होल्टेज असेल, रेझिस्टन्स असेल किंवा इलेक्ट्रिकल करंट असेल. म्हणजे तुमचं जे आउटपुट आहे या 3 फॉर्म मध्ये येत आहे. व्होल्टेज असेल, करंट असेल किंवा रेझिस्टन्स असेल. सो दॅट ट्रान्सड्यूसर इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज द इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर. इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर म्हणजे काय आहे? ज्याचं आउटपुट तुम्हाला इलेक्ट्रिकल टर्म्स मध्ये मिळतं आहे. इट मे बी व्होल्टेज, इट मे बी करंट और इट मे बी रेझिस्टन्स. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज द इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर. मग ऍडव्हान्टेजेस काय आहेत इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसरचे ते तुम्हाला माहित असायला पाहिजे. ऍडव्हान्टेजेस काय आहे? जे काय तुमचे इलेक्ट्रिकल सिग्नल आहे व्होल्टेज मध्ये मिळते किंवा करंट मध्ये मिळते आहे किंवा रेझिस्टन्स मध्ये मिळते ते तुम्ही इझिली अँप्लिफाय करू शकता. इलेक्ट्रिकल अँप्लिफिकेशन कॅन बी डन. तुम्ही इझिली अँप्लिफाय करू शकता ते सिग्नल. आपण आताच ट्रान्झिस्टर मध्ये अँप्लिफिकेशन कसं करतायत ते बघितले आहे. म्हणजे इलेक्ट्रिकल सिग्नल म्हणजे व्होल्टेज आहे ट्रान्झिस्टर मध्ये आपल्याला जे मिळतं आहे ट्रान्झिस्टर मध्ये ते व्होल्टेज अँप्लिफिकेशन करते. मग तसंच जर तुमचं ट्रान्झिस्टरचं आउटपुट व्होल्टेज असेल किंवा करंट असेल तर तुम्ही इझिली अँप्लिफाय करू शकता इलेक्ट्रिकल मध्ये. नंतर आउटपुट कॅन बी इंडिकेटेड और रेकॉर्डेड फ्रॉम सेन्सिंग मीडियम. ते आपण रेकॉर्ड करू शकतो, सेन्स करू शकतो, इंडिकेट करू शकतो. ओके. नंतर आउटपुट कॅन बी इझिली ट्रान्समिटेड अँड प्रोसेस फॉर द पर्पज ऑफ मेजर. इलेक्ट्रिकल सिग्नल जे असतात ते इझिली ट्रान्समिट करू शकतात आणि प्रोसेस पण करू शकतात फॉर द पर्पज ऑफ मेजरमेंट. अँड द सिग्नल कॅन बी मिक्स टू ऑब्टेन एनी कॉम्बिनेशन विथ द आउटपुट ऑफ सिमिलर ट्रान्झिस्टर. दुसऱ्या ट्रान्झिस्टरशी ते सिग्नल आपण मिक्स पण करू शकतो किंवा आपल्याला जे वेगळं कॉम्बिनेशन जर पाहिजे असेल तर दोन्ही सिग्नल मिक्स करून ते आपण आउटपुट प्रोड्यूस करू शकतो. सो दिस आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ इलेक्ट्रिकल ट्रान्झिस्टर ओव्हर अनदर ट्रान्झिस्टर. म्हणजे अँप्लिफिकेशन काय काय वेळेस मेकॅनिकल जर आउटपुट असेल, मेकॅनिकल ट्रान्झिस्टर म्हणजे काय मेकॅनिकल आउटपुट असणार आहे. मग मेकॅनिकल आउटपुट आपण इझिली अँप्लिफिकेशन करू शकत नाही किंवा ते रेकॉर्ड करण्याचे चान्सेस कमी आहेत. त्यामुळे इथे इलेक्ट्रिकल ट्रान्झिस्टर मध्ये इलेक्ट्रिकल अँप्लिफिकेशन चांगलं होत आहे. आउटपुट हे इझिली इंडिकेट किंवा रेकॉर्ड करू शकतो आपण टेबल फॉर्मॅट मध्ये. सेन्सिंग मीडियमने ते इझिली रेकॉर्ड करू शकतो आणि ते ट्रान्समिट पण होऊ शकतं आहे, प्रोसेस पण होऊ शकतो आहे मेजरमेंटसाठी आणि ते मिक्स पण करू शकतो आपण ते इलेक्ट्रिकल सिग्नल दुसऱ्या एका सिग्नलशी जर आपल्याला पर्टिक्युलर कॉम्बिनेशन पाहिजे असेल तर. So these are the advantages of electrical transducer over another. Now the first transducer that we are going to see is nothing but linearly variable differential transducer. ट्रान्सफॉर्मर पण त्याला म्हणतो आहे किंवा ट्रान्झिस्टर म्हणतो. ट्रान्सफॉर्मर का म्हणतो आहे? कारण की त्याचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंग सारखंच आहे. प्रायमरी वाइंडिंग आहे, सेकंडरी वाइंडिंग आहे, त्यामुळे त्याला आपण ट्रान्सफॉर्मर किंवा ट्रान्झिस्टर म्हणतो आहे. लिनियरली व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्झ्यूसर और ट्रान्सफॉर्मर. मग त्याचे काय आहे फंक्शन्स किंवा कसं आहे तो लिनियरली व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्झ्यूसर ते आपण बघूया आहे. लिनियरली व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्झ्यूसर म्हणजे नक्की ते काय कन्वर्ट करत आहे? म्हणजे ते कन्वर्ट करत आहे लिनियर डिस्प्लेसमेंट. तुमची डिस्प्लेसमेंट किती आहे लिनियरली, ती जी लिनियरली डिस्प्लेसमेंट आहे 1 मिलीमीटर आहे, 1 सेंटीमीटर आहे, ती जी डिस्प्लेसमेंट करता आहात तुम्ही ते डिस्प्लेसमेंट कन्वर्ट करता आहे इलेक्ट्रिकल व्होल्टेज मध्ये. लिनियरली डिस्प्लेसमेंट कन्वर्ट करता आहे इलेक्ट्रिकल व्होल्टेज मध्ये. सच टाइप ऑफ ट्रान्झ्यूसर इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट LVDT, लिनियरली व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्झ्यूसर. मग त्याचे काय आहे? इट कन्सिस्ट ऑफ वन प्रायमरी, बघा इथे लिहिलेलं आहे, इट कन्सिस्ट ऑफ 1 प्रायमरी वाइंडिंग आहे ज्या या कोरच्या भोवती ती वाइंडिंग माउंट केलेली आहे आणि 2 सेकंडरी वाइंडिंग. सो दिस इज द सेकंडरी वाइंडिंग, this is 1 secondary winding, this is second secondary winding and this is your primary winding. So it is having 1 primary winding and these are the 2 secondary windings.
इट ऑल्सो contain a movable soft iron core. हा तुमचा सॉफ्ट आयर्न कोर, हा तुमचा कोर बनवलेला आहे, पहिला रेक्टँग्युलर कोर, आणि त्या रेक्टँग्युलर कोर वर पहिली प्रायमरी वाइंडिंग असते आहे आणि नंतर स्लॉट्स असतात. त्या प्रायमरी वाइंडिंग, एक प्रायमरी वाइंडिंग आहे त्या स्लॉट मध्ये वाउंड केलेली आहे आणि 2 सेकंडरी वाइंडिंग त्या स्लॉट मध्ये वाइंड केलेले आहेत. नंतर त्या इनसाइड कोर मध्ये सॉफ्ट आयर्न कोर आहे, जो तुम्ही काय मुव्हेबल आहे, तो मुव्हेबल बाय व्हॉट आर्म, एक दांडा आहे त्याला, आणि त्या दांड्याने तुम्ही काय करू शकता, रॉड आहे एक, तो रॉड आपण काय करू शकतो, त्या रॉडने आपण इनसाइड आणि आउटसाइड तो सॉफ्ट आयर्न कोर मूव्ह करू शकतो. तो एक रेक्टँग्युलर कोर आहे, तो जो आयर्ननी बनवलेला आहे. ओके, आणि तो रेक्टँग्युलर कोर तुम्ही इनसाइड आणि आउटसाइड असा मूव्ह करू शकता. मग ते किती डिस्प्लेसमेंट करता आहात तुम्ही, डिस्प्लेसमेंट करण्यासाठी तुम्ही इनसाइड आणि आउटसाइड मूव्ह करणार आहे. मग किती डिस्प्लेसमेंट करता आहात तुम्ही, that displacement it will be converted into electrical voltage, that will be converted into electrical voltage. So this is about the construction of the, मग ते वर्किंग कसं होत आहे ते आपल्याला वर्किंग दाखवायचंय. मग आता त्यासाठी हे कन्स्ट्रक्शन आपण बघितलं होतं, तर त्याचं वर्किंग कसं होतंय ते आपल्याला बघायचंय. ही त्याची आतली डायग्राम आहे. म्हणजे हा तुमचा जो कोर आहे सॉफ्ट आयर्न कोरचा, तो इथे दाखवलेला आहे. त्याच्या वरती असती काय आहे, प्रायमरी वाइंडिंग. त्याच्या वरती काय असते, प्रायमरी वाइंडिंग जी काय वाउंड केलेली असते, आणि प्रायमरी वाइंडिंगला काय कनेक्ट केलेला असतो, अल्टरनेटिंग सप्लाय व्होल्टेज दिलेला असते प्रायमरी वाइंडिंगला. कोरच्या खाली सेकंडरी वाइंडिंग असतो, 2 सेकंडरी वाइंडिंग आहेत, लक्षात घ्या, S1 आणि S2. प्रायमरी वाइंडिंग इज एक्साइटेड बाय AC करंट अँड इट प्रोड्यूस द अल्टरनेटिंग फील्ड. आता हे मी पहिलं कन्स्ट्रक्शन तुम्हाला सांगते कसं आहे. प्रायमरी वाइंडिंगला काय केलेलं आहे, AC सोर्स सप्लाय केलेला आहे. सेकंडरी वाइंडिंग कोरच्या खाली आहे. सेकंडरी वाइंडिंग कसे कनेक्ट केलेले आहेत, दिस इज S1 वाइंडिंग, अँड हे S1 चा जो आहे तो काय केलेला आहे, सिरीज ऑपोजिशन मध्ये कनेक्ट केलेला आहे. सिरीज ऑपोजिशन म्हणजे S1 चा एंड हा पहिल्या एंडला कनेक्ट केलेला नाही S2 च्या, तो कसा केलेला आहे, S1 चा जो पहिला एंड आहे तो न करता सेकंड एंडला तो कनेक्ट केलेला आहे. सो सिरीज ऑपोजिशन मध्ये कनेक्ट केलेला आहे, सिरीज मध्ये न करता. S1 चा सेकंड एंड हा S2 च्या पहिल्या एंडला न जॉईन करता तो कसा केलेला आहे, सेकंड एंडला जॉईन केलेला आहे. आणि पहिला एंड आणि या पहिल्या एंड मध्ये आउटपुट घेतलेला आहे, पहिला एंड आणि या पहिल्या एंड मध्ये आउटपुट घेतलेला आहे. मग आता आउटपुट तुम्हाला कसं मिळतंय लक्षात घ्या बघा. त्यामुळे आपल्याला जे आउटपुट मिळतं आहे ते आउटपुट कसं असणार आहे ते आपण बघूया. AC सोर्स पहिलं प्रायमरी वाइंडिंगला दिलेला आहे. AC सोर्स म्हणजे अल्टरनेटिंग, ऑलवेज चेंजिंग. सो व्हेनेवर देयर विल बी अ चेंज इन द व्होल्टेज, प्रायमरी वाइंडिंग मध्ये काय होतं आहे, चेंज इन द फ्लक्स होतोय, मॅग्नेटिक फील्ड चेंज होणार आहे. कॉइल मध्ये करंट पास झाला की इथं मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे, मॅग्नेटिक फ्लक्स तयार होणार आहे. मॅग्नेटिक फ्लक्स लिंकिंग विथ द प्रायमरी विल चेंज. आता इथं सॉफ्ट आयर्न कोर आहे म्हणजेच मॅग्नेटिक मटेरियल आहे. ओके, सो the magnetic flux through this core, magnetic material through this core, it also linked with what, S1 and S2. Magnetic flux linking with the primary winding, it also linked with the secondary winding S1 and S2. If there is a change in the flux linking with the primary, there will be also change in the flux linking with the secondary also. And this change in the flux linking with the secondary will produce the EMF. Across the S1, E1 will be produced, and across the S2, E2 will be produced. But as S1 and S2, they are connected in series opposition, whatever the output voltage you will get, you will get the output voltage in the subtraction differential output you will get, that is E1 minus of E2. E1 minus of what, E2 you will get. So output of the secondary in the coil S1 is E1 and the S2 is E2. So the differential output, that is E out, हे काय E out आहे ते तुम्हाला कसं मिळते, E1 minus of E2 मिळते. E1 minus of E2 मिळणार आहे. का मिळणार आहे तसं लक्षात घ्या आता, कारण की ओके, so the differential output will be E1 minus E2. कारण की हे तुमचे जे वाइंडिंग्स आहेत हे कसे कनेक्ट केलेले आहेत, सिरीज ऑपोजिशन मध्ये कनेक्ट केलेले आहेत. जेव्हा सिरीज ऑपोजिशन मध्ये कनेक्ट केलेले असते, सिरीज मध्ये व्होल्टेज काय होतं, जर रेझिस्टन्स सिरीज मध्ये कनेक्ट केलेला असेल तर तुमचं टोटल व्होल्टेज इज इक्वल टू V1 प्लस V2 आहे.
तर आता हे सिरीज ऑपोजिशन मध्ये केलेलं आहे, त्यामुळे तुमचं आउटपुट व्होल्टेज काय येत आहे, E1 मायनस ऑफ E2 येते. ऑपोजिशन व्होल्टेज काय येते, आउटपुट व्होल्टेज E1 मायनस ऑफ E2. E1 प्लस E2 न घेता हे सिरीज ऑपोजिशन मध्ये कनेक्ट केलेले असल्यामुळे वाइंडिंग, जे काय आउटपुट व्होल्टेज तुम्हाला मिळते ते E1 मायनस E2 मिळते. हे झालं तुमचं वर्किंग जे आहे ते. आता इथे आपल्याला काय करायचंय, डिस्प्लेस करायचंय तो कोर तुम्ही काय करणार आहे, मूव्ह करणार आहे थ्रू दॅट आर्म. जो रॉड कनेक्ट केलेला आहे त्या कोरला, त्या रॉड आपण काय करायचं आहे, मुवमेंट करणार आहे त्याची. मग डिस्प्लेस आपण कसं करतोय, इनसाइड करतोय का आउटसाइड करतोय, त्यासाठी पहिलं आपण बघूया. मग समजा हा कोर, इफ माय कोर इज ऍट नल पोझिशन, म्हणजेच काय आहे, मधोमध बरोबर कोर आहे. कोर कसा आहे, नल पोझिशन म्हणजेच काय, मधोमध कोर आहे. लक्षात घ्या, मधोमध म्हणजे कसा सांगितलेला आहे, आता इथं घ्या. हा तुमची वाइंडिंग आहे, प्रायमरी वाइंडिंग, आणि बरोबर त्याच्या खाली काय आहे, कोर तुमचा मधोमध आहे. आणि हा तुमची काय आहे, सेकंडरी वाइंडिंग आहे, जे सिरीज ऑपोजिशन मध्ये कनेक्ट केलेले आहे. या पहिल्या पोझिशनला आपण काय म्हणतो आहे, केस 1, दॅट इज नल पोझिशन. मग जेव्हा नल पोझिशन असेल तर जे काय फ्लक्स तुमचं लिंक झालेलं आहे या प्रायमरी वाइंडिंगशी, ते इक्वल अमाऊंट मध्ये काय होणार आहे, लिंक होणार आहे ऍट द S1 एज वेल एज S2. कारण की हा कोर कशा आहे, नल पोझिशनला आहे. नल पोझिशन म्हणजे बरोबर सेंटरला आहे. सो व्हॉट विल बी दॅट, whatever the flux linking with the primary winding will be there, equal amount of flux will be linking with S1 and S2. तो जो फ्लक्स आहे तो प्रॉपरली डिवाइड होतो आहे, एक इकडे जातोय आणि एक इकडे जातोय. म्हणजे S1 शी जो काय फ्लक्स लिंक झालेला आहे तोच S2 शी लिंक झालेला आहे. त्यामुळे जे काय तुमचं, whenever there will be a change in the voltage, there will be a change in the magnetic flux linking with the primary, and therefore there will be a change in the flux linking with the secondary also, S1 and S2. So due to the change in the flux linking with the S1 and S2, according to the Faraday law, there will be EMF generated. त्यामुळे इथं EMF तुमचा तयार होणार आहे E1 आणि इथं तयार होणार आहे E2. But as flux linking with both the winding is same, therefore E1 and E2 will be what, सेम जनरेटेड. त्यामुळे E1 आणि E2 ची तुमची व्हॅल्यू काय असणार आहे, सेम असणार आहे. आणि therefore टोटल आउटपुट E2, E आउट जे तुम्ही ह्याच्या साईडला घेणार आहे, E1 आणि E2 जे काय जनरेट होणार आहे ते सेम होणार आहे. आणि त्यामुळे टोटल आउटपुट तुमचा काय असणार आहे, दोन्ही पण सेम असल्यामुळे E1 आणि E2 दोन्ही पण सेम असल्याने तुमचा डिफरन्शियल आउटपुट काय येणार आहे, दॅट विल बी 0. कुठल्या पोझिशनला, नल पोझिशनला. नल पोझिशनला जेव्हा डिस्प्लेसमेंट काही नसणार आहे, when the core is at null position, there will be no displacement. When the curve will be at null position, that the flux linking with secondary winding is equal, and so the induced EMF is equal in both the winding, and therefore for no displacement, the value of output will be what, 0. That is E1 and E2 both will be equal, and therefore no displacement ला तुमचा आउटपुट काय असणार आहे, 0 असणार आहे. हे कुठला पोझिशन झालं, नल पोझिशन. केस सेकंड, लेफ्ट ऑफ द नल पोझिशन, म्हणजे आता तो कोर आहे आपण त्या आर्मनी अलीकडे घेतलेला आहे, लेफ्टला घेतला आहे. मग लेफ्टच्या पोझिशनला असेल तर काय होत आहे, हे तुम्ही अल्टरनेटिंग व्होल्टेज चेंज करणार आहे. फ्लक्स लिंकिंग विथ द प्रायमरी विल चेंज, बट मोस्ट ऑफ द फ्लक्स थ्रू द कोर इट विल लिंक विथ व्हॉट, S1, कारण की त्याच्या वरती कोर आहे बरोबर तो. त्यामुळे मोस्ट ऑफ द फ्लक्स, 80% of the flux will be what, it will be linking with S1, and remaining it will be linking with what, S2. And therefore EMF which will be generated according to the Faraday law due to the change in the flux linking with the secondary winding, E1 will be greater as compared to what, E2. कारण की कोर हा कुठे आहे, S1 च्या वरती आहे जास्त आणि S2 च्या वरती कमी आहे. त्यामुळे E1 will be greater as compared to E2. So S1 is more, what will be there? The flux linking with the secondary winding S1 is more as compared to the flux linking with S2. Due to that, E1 will be more than that of E2. So the output voltage काय असणार आहे, E1 minus of E2. And as E1 will be greater than E2, हे ग्रेटर असल्यामुळे तुमचं जे आउटपुट व्होल्टेज आहे ते तुमचं पॉझिटिव्ह येणार आहे, काय पण व्हॅल्यू असू दे. तो आउटपुट व्होल्टेज काय असणार, E1 ग्रेटर असल्यामुळे आपण E1 मायनस E2 सबस्ट्रॅक्ट करतोय, त्यामुळे पॉझिटिव्ह असणार आहे तुमचा आउटपुट व्होल्टेज. कुठल्या पोझिशनला, लेफ्ट ऑफ द नल पोझिशनला. लेफ्ट ऑफ द नल पोझिशनला तुम्ही डिस्प्लेसमेंट केलं की तुम्हाला आउटपुट काय मिळणार आहे, आउटपुट विल बी पॉझिटिव्ह मिळणार आहे, व्होल्टेज मध्ये मिळणार आहे. लक्षात घ्या,
नंतर राईट ऑफ द नल पोझिशन, राईट ऑफ द नल पोझिशन तुम्ही डिस्प्लेस केलं तर काय होणार आहे, फ्लक्स लिंकिंग विथ द प्रायमरी वाइंडिंग, मोर फ्लक्स विल लिंक विथ द S2 coil and less will be linking with the S1, and therefore E2 will be more as compared to E1. As E2 is more as compared to E1, and therefore the differential output E1 minus E2, E2 more आहे त्यामुळे ते काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. तुम्हाला आउटपुट काय मिळणार आहे, निगेटिव्ह मिळणार आहे. सो इन दिस वे दिस विल बी द वर्किंग ऑफ व्हॉट, दॅट इज LVDT. आणि त्यावेळेस LVDT काय करतोय, जितकं तुमचं लिनियर डिस्प्लेसमेंट असणार आहे तुम्हाला तितकंच इलेक्ट्रिकल व्होल्टेज मिळणार आहे. जर डिस्प्लेसमेंट काहीच नसेल तर तुमचं इलेक्ट्रिकल व्होल्टेज 0 असणार आहे. जर डिस्प्लेसमेंट तुमचं लेफ्टला असणार आहे, so whatever the displacement will be there, it will provide the related output, positive voltage will be there. And जर displacement तुमचं right ला असणार आहे तर it will show the negative voltage. It will show the negative voltage. So it is converting linear displacement into electrical voltage. It is same as what the transformer. So it is called as the LVDT, that is linearly variable differential transformer, or it is called as the transducer also. And it consists of what, movable soft iron core which can be moved by the arm. मग तो आर्म कुठल्या पोझिशनला आहे, null position ला, left of the null position, right of the null position, depending upon that you will get the output voltage. So it is converting linearly displacement into electrical voltage. आलं का लक्षात? Yes, ma'am. Okay, so that is about the transducer. Next is reluctance pulse pickup transducer. आता हा जो तुमचा LVDT होता, हा जो LVDT आहे त्याला आपल्याला काय करायला लागतं आहे, AC व्होल्टेज द्यायला लागते. लक्षात घ्या, एक्सटर्नल सप्लाय लागतोय. एक्सटर्नल सप्लाय शिवाय आपलं वर्किंग होत नाहीये, इथं फ्लक्स लिंकिंग होणार नाहीये, फ्लक्स चेंज होणार नाहीये. त्यामुळे अल्टरनेटिंग सप्लाय व्होल्टेज इज रिक्वायर्ड. इफ द अल्टरनेटिंग सप्लाय व्होल्टेज इज रिक्वायर्ड, सो इट इज विच टाइप ऑफ ट्रान्सड्यूसर, पॅसिव्ह और ऍक्टिव्ह? पॅसिव्ह टाइप ऑफ ट्रान्सड्यूसर आहे, कारण की त्याला एक्सटर्नल सप्लायची गरज लागणार आहे त्याच्या वर्किंगसाठी. म्हणजे तो कन्वर्ट करतोय डिस्प्लेसमेंट इनटू इलेक्ट्रिकल व्होल्टेज, बट फॉर इट्स कन्वर्जन इट रिक्वायर एक्सटर्नल पॉवर सप्लाय. सो इट इज अ पॅसिव्ह टाइप ऑफ ट्रान्सड्यूसर. नेक्स्ट इज रिलक्टन्स. रिलक्टन्स अगेन इट इज अ पॅसिव्ह इंडक्टिव्ह टाइप. रिलक्टन्सला काय होत आहे, प्रिन्सिपल. इट इज बेस्ड अपॉन द प्रिन्सिपल दॅट इफ द फील्ड ऑफ एनी मॅग्नेट, it is based upon the principle that if the field of any magnet is varied momentarily by the motion of external magnetic body, a voltage pulse is generated at the coil because change in the flux surrounding the coil. आता आपण हे बघूया. Okay. So what is happening now here? It is based upon the principle that if the field of magnet, आता हे तुमचं magnet आहे म्हणून ferromagnet material, that is a magnetic material. If the field is momentarily varied by the motion of external body, this is the external magnetic body, a voltage pulse will be generated at the coil because there is a change in the flux surrounding the coil. Okay. हा तुमचा काय आहे, एक मॅग्नेट आहे.
दिस इज द मॅग्नेट अँड फेरोमॅग्नेटिक मटेरियलनी तो बनवलेला आहे कोर, आणि त्या कोरच्या अवती काय केलेलं आहे, कॉईल गुंडाळलेली आहे, आणि इथे तुम्हाला आउटपुट मिळणार आहे. आता इथं आता तुमचा मॅग्नेटिक मटेरियल असल्यामुळे इथं काहीतरी मॅग्नेटिक फील्ड असणार आहे, लक्षात घ्या. मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. तर आपण काय करतो आहे, एक दुसरं मॅग्नेट म्हणजे त्याला म्हणतो आपण टार्गेट, एक दुसरं मॅग्नेट काय करतो आहे, जवळ आणतोय त्याच्या, एक दुसरं मॅग्नेट आपण जवळ आणतो आहे. ओके, आणि पहिल्या जवळ आणून काय त्याला चिकटवतोय असं नाहीये, की फक्त त्यामध्ये दोघांमध्ये एअर गॅप आहे, एक डिस्टन्स आहे थोडंफार, एकदम त्याला असं जवळ आणतो आहे, तर त्यामध्ये काहीतरी लेंथ आहे, दोघांमध्ये काहीतरी एअर गॅप आहे, लक्षात घ्या. मग जर तुम्ही डिस्प्लेसमेंट केली जवळ आणून, जर तुम्ही डिस्प्लेसमेंट केली, मूव्ह केलं जवळ आणून आणि बाहेर पडून असं, तर काय होतंय, या मॅग्नेटिक फील्ड जे काय आहे या कोरचं, या मॅग्नेटचं, हे मॅग्नेटिक फील्ड काय होतंय, चेंज होतंय. आणि तुम्हाला माहितीये जर चेंज झालं मॅग्नेटिक फील्ड तर तुम्हाला आउटपुट व्होल्टेज मिळणार आहे. सो हे जे आउटपुट व्होल्टेज तुमचं मिळतं आहे, इट डिपेंड्स अपॉन व्हॉट, इट डिपेंड्स अपॉन द डिस्प्लेसमेंट तुम्ही किती करता आहात. जेवढं तुमचं डिस्प्लेसमेंट आहे तेवढं तुमचं आउटपुट व्होल्टेज आहे. ओके, मग हे कशामुळे होत आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता इथं लिहिलंय, बघू आपण. Target displacement varies the length of the air gap and thus the change the reluctance of the magnetic circuit. That is nothing but reluctance is nothing but S. The equation for the magnetic path of the reluctance is given by S is nothing but L divided by mu 0 A. Reluctance चा फॉर्म्युला आहे हा. The inductance at the coil terminal is inversely proportional to the reluctance. L is equal to N square divided by S. आणि S पुटअप केलेला आहे इथं. ओके, because number of turns mu 0 and A are constant, so L will be directly proportional to small l. Hence the inductance of the coil is a function of distance of the target, that is the length of the air gap. So जसं तुम्ही length of the air gap कमी करणार आहात, inductance of that coil will get increased and the voltage pulse is produced every time when the target distorts the magnetic field of the coil. Okay. So here आता हे जे आहे ना तुमचं मॅग्नेट, मॅग्नेट तुम्ही घेतलेला आहे आणि त्याच्यावर तुम्ही कॉईल वाउंड केलेली आहे, आणि दिस इज नथिंग बट द अनदर मॅग्नेट यू आर गोइंग टू ब्रिंग टुवर्ड्स द दिस मॅग्नेट, बट देर इज अ गॅप, आणि त्या गॅप जो आहे त्याला आपण काय कन्सिडर केले, त्याची लेंथ एल कन्सिडर केलेली आहे, त्याची लेंथ काय कन्सिडर केलेली आहे, दॅट इज नथिंग बट एल. सो नाव व्हॉट दे आर टेलिंग, दॅट इज टार्गेट डिस्प्लेसमेंट, जे काय तुम्ही डिस्प्लेस करता आहात, टार्गेट जवळ आणताय किंवा बाहेर डिस्प्लेस करता आहात, ते काय करत आहे, लेंथ ऑफ द एअर गॅप व्हॅरी करते. बरोबर आहे, लक्षात घ्या. हे बघा, जर तुम्ही टार्गेट जवळ आणलं तर हा लेंथ ऑफ द एअर गॅप काय होणार आहे, कमी होणार आहे, आणि जर तुम्ही अवे फ्रॉम द फेरोमॅग्नेटिक मटेरियल, मॅग्नेटच्या अवे फ्रॉम द केलं तर हा एअर गॅप काय होणार आहे, वाढणार आहे, हा एअर गॅप काय होणार आहे, वाढणार आहे. So the target displacement, what it is telling, target displacement varies. जसं तुम्ही डिस्प्लेसमेंट करताय, जवळ आणताय किंवा बाहेर नेताय, इट व्हॅरीज द लेंथ ऑफ द एअर गॅप अँड थस, त्यामुळे काय होतंय, जर तुमचा लेंथ गॅप व्हॅरी झाला तर लेंथ वर काय डिपेंड आहे, दॅट इज नथिंग बट द रिलक्टन्स ऑफ द मॅग्नेटिक सर्किट. लेंथ वर काय डिपेंड आहे, रिलक्टन्स ऑफ द मॅग्नेटिक सर्किट. सो द इक्वेशन, मग आपण कसं हे करणार आहे, त्याचा संबंध कसा लावणार आहे लेंथचा आणि रिलक्टन्सचा. तुम्हाला माहिती आहे रिलक्टन्सचा फॉर्म्युला काय आहे, एस इज नथिंग बट एल डिवायडेड बाय म्यू 0 इंटू ए, म्यू 0 म्यू आर इंटू ए. ओके, सो म्यू 0 इंटू ए घेतलं, म्यू आर घेतलं नाहीये त्यांनी, बिकॉज इट इज अ एअर मीडियम, सो इट इज नथिंग बट इट इज कन्सिडर एज व्हॉट, ओनली ए. मग आता लेंथ इज व्हॉट, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रिलक्टन्स, म्हणजे जर लेंथ चेंज झाली त्या एअर गॅपची तर तुमचा रिलक्टन्स काय होणार आहे, चेंज होणार आहे. ओके, चेंज होणार आहे. मग आता इंडक्टन्स ऍट द कॉइल,
आणि कॉइलचा इंडक्टन्स, आता कॉइल तुम्हाला वाउंड केलेली आहे इथं, ही जी कॉइल आहे ही जी वाउंड केलेली आहे त्याचा इंडक्टन्सचा आणि त्या लेंथचा रिलेशन लावलाय त्यांनी. इंडक्टन्स म्हणजे विच इज डिनोटेड बाय एल. एल चा फॉर्म्युला काय आहे, तुम्हाला नंबर ऑफ टर्न्स जर माहित असतील कॉइलचे आणि रिलक्टन्स माहित असेल तर एल इज नथिंग बट एन स्क्वेअर डिवायडेड बाय एस चा फॉर्म्युला आहे. हा आपण मॅग्नेटिक सर्किट मध्ये बघितला होता. एन स्क्वेअर आणि एस चा फॉर्म्युला इथं दिलेला आहे, तो पुटअप करा. सो व्हॉट यू विल गेट, एन स्क्वेअर म्यू 0 ए डिवायडेड बाय एल. as number of turns mu 0 and area are constant, number of turns mu 0 and area is constant, length आपण फक्त vary करतो, लक्षात घ्या. So length it is directly proportional, inversely proportional to what, the inductance. So you can say L is inversely proportional to what, inductance. So the inductance of the coil is a function of distance of the target. मग जेवढं तुम्ही डिस्प्लेसमेंट करता आहात तेवढंच तुमचं काय होणार आहे, इंडक्टन्स ऑफ दॅट कॉइल चेंज होणार आहे. आणि इंडक्टन्स ऑफ द कॉइल चेंज झाला म्हणजेच काय, तिथं व्होल्टेज पल्स प्रोड्यूस होणार आहे एव्हरी टाइम व्हेन द टार्गेट डिस्टॉर्ट्स अ मॅग्नेटिक फील्ड ऑफ द कॉइल. तिथं काय होणार आहे, चेंज इन द इंडक्टन्स झाला की चेंज इन द इंडक्टन्स म्हणजेच काय होणार आहे, अ व्होल्टेज पल्स म्हणजे फील्ड तुमचं चेंज झालंय, मॅग्नेटिक फील्ड चेंज झालेलं आहे. मॅग्नेटिक फील्ड चेंज झालं की तुम्हाला तिथे आउटपुट मिळणार आहे. मग एव्हरी टाइम द आउटपुट विल बी जनरेटेड. आउटपुट कधी जनरेट होणार आहे, जेव्हा जेव्हा तुम्ही डिस्प्लेसमेंट लेंथ ऑफ दॅट एअर गॅप काय करणार आहे, टार्गेट तुम्ही डिस्प्लेस करता, टार्गेट डिस्प्लेस केलं की तुम्हाला इथे आउटपुट मिळणार आहे. मग हे टार्गेट डिस्प्लेस केलं की तुम्हाला आउटपुट का मिळत आहे, कारण की तिथं कॉइलचा तो इंडक्टन्स आहे काय होतो आहे, व्हॅरी होतोय. तुम्ही जितकं लेंथ ऑफ द एअर गॅप चेंज करणार आहे, लेंथ गॅप समजा जवळ आणला तुमचा तुमचा एल काय होणार आहे, कॉइलचं इंडक्टन्स व्हॅरी होणार आहे आणि तुम्हाला आउटपुट पल्स मिळणार आहे, असं यांनी सांगितलेलं आहे या ह्याच्यामध्ये. म्हणजे व्हॉट इज सी नाव, लक्षात येते का, पुन्हा एकदा मी सांगते आहे की तुमचं टार्गेट म्हणजे जे रेक्टँग्युलर अनदर मॅग्नेट दिलेलं आहे, हे तुमचं रेक्टँग्युलर, हे तुमचं टार्गेट झालेलं आहे, हे तुम्ही डिस्प्लेस करताय. डिस्प्लेस करताय म्हणजे ही तुमची लेंथ ऑफ द एअर गॅप आहे ती कमी जास्त होणार आहे. मग ह्या लेंथ ऑफ द एअर गॅपचा, लेंथचा कशाचा संबंध लावलाय त्यांनी, लेंथचा तुम्ही कशाचा संबंध लावलाय, रिलक्टन्सची संबंध लावलाय. हा लेंथ ऑफ द एअर गॅपचा आहे. मग एअर गॅपचा आणि रिलक्टन्सचा काय संबंध आहे, इट इज गिवन बाय विच फॉर्म्युला, दॅट इज नथिंग बट एस. एस इज नथिंग बट एल म्यू 0 ए. मग आता रिलक्टन्स तर तुम्हाला मिळालेला आहे, डिपेंड आहे त्या एल हा डिपेंड आहे त्या रिलक्टन्स वरती. मग अजून आपण हा जो रिलक्टन्स आहे तो कशावर डिपेंड आहे, त्या कॉइलच्या इंडक्टन्सवर. मग इंडक्टन्सचा आणि रिलक्टन्सचा फॉर्म्युला काय आहे, आपण मॅग्नेटिक सर्किट मध्ये बघितला होता. एल इज नथिंग बट एन स्क्वेअर डिवायडेड बाय एस. हा म्युच्युअल इंडक्टन्स सॉरी